कॅप्टन कराड कॅप्टन घाबरतात विचारत का रोल का साहेब काय म्हणतो बारामतीला आपण निघत आहात. आज सुनेत्रा पवार जे आहेत ते उमेदवारी अर्ज दाखल करताय. आपण पण जाता काय नाही नाही, आज फॉर्म भरायला वेळेच आम्ही जातो आहोत आणि काल सुद्धा मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलेलं आहे की ही निवडणूक जी आहे ही बिनविरोध झाली. पण या अगोदरच 15 दिवसापूर्वीच मुख्यमंत्री माझ्याशी चर्चा झाली होती आमच्या अधिवेशनामध्ये. ते म्हणाले आपण सगळ्यांना सांगितलं पाहिजे, विनंती केली पाहिजे की बिनविरोध व्हावी म्हणून. आता मी अनेक वेळा यांना सांगितलं, परंतु काय ते झालं नाही. शेवटी मला असं वाटतं गुरुवारी सुनेत्राताई असताना त्यांना सांगत होत्या बारामतीवर मी आणि दिलीप वळसे पाटील त्यांच्याकडे गेले आणि मग तिथूनच त्यांनी जे आहे रामदास आठवले यांना फोन लावला, उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांना फोन केला की सहकार्य करा, या जानकरांना फोन केला आमच्यासमोर. त्याच्यानंतर त्यांनी उद्धवजी ठाकरेंना फोन केला की फॉर्म भरायला जाते आपलं सहकार्य असावं. त्यांनी तेही सांगितलं की भुजबळ आणि दिलीप वळसे तुम्हाला भेटायला येतील. तर त्यांनी सांगितलं की काही आवश्यकता नाही, तुम्ही काहीच काळजी करू नका, बरं दिसत नाही, तर आम्ही काहीतरी अडून धरलेलं आहे आणि म्हणून ते येत आहे. बाकी ते यायला एरबी यायला काय हरकत नाही. या कामासाठी आम्ही स्पष्ट सांगतो की आम्ही त्या बरोबर आहोत. त्यानंतर त्यांनी खरगे साहेबांना फोन करण्याचा खूप प्रयत्न केला. तर खरगे साहेबांची विमानात आहे कुठे काय आहे असं चाललं. नंतर मी त्यांना विचारलं सुनीता त्यांना काय सांग, त्यांनी सांगितलं की ते भेटले नाही, परंतु जयराम रमेश ते पण राज्यसभेत असल्यामुळे त्यांची ओळख असेल. मी त्यांच्याशी बोलले आणि जयराम रमेश म्हणाले की मी वरती बोलतो. त्यानंतर त्यांच्याबरोबर चर्चा करून मी आणि दिलीप वळसे आम्ही दोघे पण पवार साहेबांच्या शरद पवार साहेबांच्या घरी, तिथे सुप्रियाताई पण होत्या आणि पवार साहेब पण होते. सुप्रियाताई म्हणून आम्ही सगळ्यात अगोदर आम्ही जाहीर केलेलं आहे की आम्ही उमेदवार उभं करणार म्हणून आणि सहकार्य करणार. त्यांचं मतदान सुद्धा तिकडे आहे. हे सगळं अनेक गोष्टी चर्चा झाली. आता नंतर हाके वगैरे असे जे आहेत कार्यकर्ते आहेत त्यांना सुद्धा समजवण्यात आलेलं आहे. आणखीनही काही लोक उभे आहेत. काँग्रेस पक्षाचे काही उमेदवार उभे राहिलेले धर्मात मला असं वाटतं की पुन्हा त्याच्यावर चर्चा होईल आणि त्याच्यातून काहीतरी मार्ग काढला जाईल. कारण एका वेगळ्या परिस्थितीची, कठीण परिस्थिती होती. ही सगळी निवडणूक आपल्याला लढवावी लागत आहे. त्याचं काही कारण नव्हतं. पण अचानक जाणीवमानी नसताना अजितदादांचा जो ॲक्सिडेंट झाला किंवा काय आणि त्यामध्ये ते आपल्यामध्ये राहिले. पण त्यामुळे हे सगळे जे आहे ही निवडणूक जी आहे लढवावी लागते आहे. पण सगळ्यांनी सपोर्ट केलेला आहे बहुतेक सुनीत्राताईंना. मला असं वाटतं की बिनविरोध निवडणूक निश्चितपणे होईल. पण अजून सुद्धा आपल्याला वाटतंय का की काँग्रेसचे जे हे बरोबर आहे तुम्ही सांगता ते की काही मीडियातून आलेलं आहे, काही कोणाची पत्र सुद्धा कोणाच्या हातात लागलेली आहे, इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियामधून सुद्धा काही गोष्टी आलेल्या आहेत. मला असं वाटतं की आम्ही ह्या सगळ्या गोष्टी मीडियात चर्चा करण्याची काही आवश्यकता ज्या आहेत ते आम्ही घरात बसून ऑफिसमध्ये बसून सुद्धा तरी काही
यांच्या नेतृत्वाखाली ह्या सगळ्या गोष्टीतून ज्या आहेत त्या मार्ग काढायचा शेवटी निर्णय त्या घेतली. परंतु बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या भाष्य न करता त्या गोष्टी ज्या मुळाशी सांगितल्याप्रमाणे त्याच्यामध्ये चर्चेचा विषय मी तरी करू शकत नाही. तर बारामतीमध्ये आज पटेल आणि तटकरे यांच्या विरोधात काही बॅनरबाजी झालेली आहे, होर्डिंग लावण्यात आलेली आहे. मी सुद्धा जे आहे मला कोणतरी दाखवलं असेल एका दृष्टीने त्यांची सुद्धा आपण समजून घ्या. शेवटी पक्ष पक्ष पद्धतीनं पुढे न्यायचा आहे आणि शेवटी आता सुनेत्रताईंना आपण कॅप्टन केलेलं ना कॅप्टनचं तिथे बसून चर्चा करतील ना ते ठरवतील काय करायचं काय नाही. आपण कोणावर काहीतरी बोल लावण्यात अर्थ नाही. आणि मला सांगितलं मला चर्चा ज्या आहेत बाहेर म्हणजे जसं मीडियात होता कारण तिथं बाहेर सुद्धा या चर्चा ज्या आहेत कार्यकर्त्यांनी होणार ना त्याची काळजी फार बरं ते पण आपण ज्येष्ठ नेते आहात, आपण पुढाकार घेऊन प्रयत्न आहे. कोण सांगितलं नाही प्रयत्न नाही. पण हे सगळेच प्रयत्न नाही आम्ही तुमच्याशी कशी काही बोलू शकतो किंवा मीडियामध्ये चर्चा करू शकतो. निश्चितपणे प्रयत्न केले आहे आणि निश्चितपणे चर्चा पण केली जातात आणि ते फार पॉझिटिव्ह आहे. तर कॅप्टन खराब प्रकरणामध्ये रोज सॉरी तो नाही, यात थोडंसं वेगळं असं आहे की ते बाकी शोषण वगैरे त्या गोष्टी होत, पण तो मंत्रालयातल्या सगळ्या पोस्टिंग किंवा अनेक जिल्हाधिकारी किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी करायचं असेल तर त्या पोस्टिंगचं सगळं हे तो करायचा, कोऑर्डिनेशन करायचं आणि अनेक लोक त्याच्याकडे पोस्टिंगसाठी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कुणालाही याच्यामध्ये क्षमा केली जाणार नाही. आणि यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या कानावर मला असं वाटतं की 6 महिन्यापूर्वी त्या सगळ्या गोष्टी गेलेल्या होत्या आणि तेव्हापासून नाशिकचे पोलीस आणि इतर जे आहेत हे सगळे त्या कामाला लागलेले होते. आणि त्याचा तो कॅप्टन भेटतो काय कॅप्टन आहे आपला कुठे खलाशी असेल तर काहीतरी पुढे काय करतो पण ते आपल्या कॅप्टन होतं आणि हे सगळं कल्पापासून करतात. नाशिकचं नाव खराब करायचं काम या सगळ्या मंडळींनी केलं जातं. तर आपल्या आता जवळ त्याचा 2 वेळा घेतला आणि अशा वेळेला मागं होतं की याच्या काही गोष्टी आहेत या येतात बाहेर आणि त्याची एवढ्या मोठ्या प्रमाणावर चर्चा दिसत आहे. परंतु मुख्यमंत्र्यांनी सांगितलं याच्यामध्ये कुणाला आम्ही क्षमा करणार साहेब. कसं आहे राजकारणामध्ये ते या सगळ्या गोष्टी एकमेकांमध्ये जे गटभेद असतात त्यामुळे काय कुठला हेतू आहे कुणाचा कुठला काय हेतू आहे समोर कठीण होतं त्याच्यावर भाष्य करण्याला वेळेला योग्य वाटत नाही. साहेब राहुरीला देखील अशी पोटनिवडणूक होत आहे, तिथे आज अर्ज भरले जात आहेत. आपल्याकडनं अक्षय कर्डिले जे आहेत महायुतीचे उमेदवार म्हणून आहे, परंतु प्राजक्ता तत्पुरे हे अद्याप अर्ज भरायचा की नाही भरायचा त्या संभ्रमात आहे. खरं सांगायचं माझं ते पूर्ण लक्ष जे आहे ते बारामतीच्या बाबतीमध्ये त्यामुळे आता नक्की तिकडे काय चाललेलं आहे त्याच्याबद्दल काही सांगू शकतो. राष्ट्रवादीमध्ये काही अंतर्गत कलह असल्याचं देखील लढवत आहे ती बिनविरोध व्हावी अशी आमची इच्छा आहे. मात्र जे पक्ष किंवा जे उमेदवारी अर्ज भरत असतील त्यांना देखील विनंती आहे की त्यांनी तो मागे घ्यावा. स्वतः अजितदादा निवडणूक लढवत आहे असं समजून सुनेत्रताईंना मतदान करावं अशा पद्धतीचं चांगली गोष्ट आहे. त्यांचं जे आहे तर हे त्यांनी जे काही अशी विनंती केली असेल तर स्वागत आहे. बुलढाण्यामध्ये भाजपच्या लोकांना 150 कोटी रुपयाचे कामं दिले गेलेत मात्र थँक्यू.